कोण म्हणेल की हा नाश्ता आपण शिळ्या चपातीपासून केलेला आहे। मस्त असे कुरकुरीत हे रोल होतात, एकदम मस्त चवीला सुद्धा लागतात। हे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात, 2-3 दिवस छान टिकतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला उरलेल्या शिळ्या चपातीपासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता करायचा आहे। तो 2-3 दिवस सुद्धा टिकतो आणि प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो। तर लगेच सुरुवात करू अशा कुरकुरीत नाश्त्याला। शिळ्या चपातीचा नाश्ता करण्यासाठी मी इथे 4 पोळ्या घेतलेल्या आहेत। या रात्रीच्या पोळ्या आहेत। या नाश्त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन पीठ अर्धी वाटी आणि पाव वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे। याच्यामुळे हा नाश्ता खूप छान असा कुरकुरीत होतो। एका कटोऱ्यामध्ये आता हे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। हा नाश्ता अगदी कमी साहित्यामध्ये बनतो, जास्त काही मसाले वगैरे घालत नाही। तर याच्यामध्ये आपण टाकू पाव चमच हळद, अर्धा चमच मिरची पावडर, अर्धा चमच ओवा घालू थोड्या हातावर चोळून। हा नाश्ता छान चटपटीत करण्यासाठी थोडीशी आमचूर पावडर घालू। चवीनुसार मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला आवडत असतील तर याच्यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा घालू शकता। तर हे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ एकदम पातळ असं करायचं नाहीये किंवा इतकं घट्ट सुद्धा नको आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी घालू त्याच्यात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं पीठ भिजवून घेतलेलं आहे बघा, थोडंसं सरसरीत। आता या चपातींमधली आपल्याला एक चपाती घ्यायची आहे। या चपातीवर आता आपल्याला 1 चमच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्वीकडे व्यवस्थित हे पसरवून लावून घ्यायचं आहे। याच्यावरून आपल्याला दुसरी चपाती ठेवायची आहे। याच्यावरती सुद्धा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। हे सुद्धा व्यवस्थित आता पसरवून घेऊ। अगदी काठोकाठ हे पीठ लावून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता याचा आपण रोल करून घेऊ। बघा असा मस्त रोल करून घेतलेला आहे। तर याच पद्धतीने मी आता दुसऱ्या सुद्धा 2 पोळ्या करून घेते। आपण घेतलेलं जे पिठाचं प्रमाण होतं ते अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे। चपातींचे आपले दोघंही रोल तयार करून झालेले आहेत आणि बघा किती छान असे दिसत आहेत। तर यांना आपल्याला आता वाफवून घ्यायचं आहे। रोल वाफवून घेण्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे। चाळणीवर थोडंसं तेल लावून घेतलं। आता हे आपण रोल ठेवून घेऊ। याच्यावरती घट्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटं हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटं झालेली आहेत आपले रोल वाफवायला ठेवायला। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। बघा किती छान आपले हे रोल वाफले गेलेले आहेत, अगदी आतपर्यंत छान असे शिजलेले आहेत। यांना आपल्याला आता 5 मिनिटं गार करून घ्यायचं आहे। चपातीचे रोल थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तर मी इथे डीप फ्राय करणार आहे, तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असतील तरी चालेल। रोल बघा छान असे आपले गार झालेले आहेत। यांना आता आपण कापून घेऊ। मस्त छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे। बघा किती छान असे आपले हे रोल कापले गेलेले आहेत, मस्त असे दिसत आहेत बघा। हे चपातीचे रोल आहे ना थोडेसे गार करून घ्यायचे आहे वाफल्यानंतर, म्हणजे अशा छान वड्या पडतात। मीडियम गॅसवर बघा तेल तापायला ठेवलेलं होतं, तेल छान तापलेलं आहे कडकडीत। आता आपण हे रोल टाकून घेऊ। जेवढे मावतील तेवढेच टाकायचे आहे, जास्त पण अशी गर्दी नाही करायची। अर्धा मिनिटापर्यंत एक बाजू तळून घ्यायची आहे, नंतर पलटी करून घ्यायचे। दुसरी बाजू सुद्धा आपण आता कुरकुरीत तळून घेऊ।
हे रोल तळत असताना गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. 3-4 मिनिटं हे रोल छान तळून घेतले आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. उरलेले सर्व रोल असेच तळून घेऊ. सर्व रोल बघा मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि खूप छान असे हे दिसत आहेत आणि खायला सुद्धा तेवढेच चविष्ट आहेत. तुम्हाला ही शिळ्या चपातींची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.